करता आज आम्ही खास गोवा फॉरवर्ड पार्टी इंडक्शनाचो कार्यक्रम दवरला। आमचो आवाज विजय ही संकल्पना घेऊन जेन्ना आम्ही गोंयभर भोंवताले तेन्ना लोकांक आयकता आणि असेंब्ली सेशन काबार जाल्यानंतर आम्ही खूपशा लोकांकडे संपर्काने येले आणि लोक गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आमचे चीफ विजय सरदेसाय यांच्याकडे आकर्षित जाऊन एक वार्तालाप झालो की आम्ही गोवा फॉरवर्ड पार्टीन प्रवेश करप म्हणून। आणि हे आम्ही खूप वेळाचेर उलयताले की आमचो आवाज विजय ही संकल्पना पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत लोकांपर्यंत वयतले म्हणून। आणि आज हेचेच एक उदाहरण म्हणून आज हांगासर पेडणे तालुक्यासून आम्ही थंयसरले प्रतिनिधी हे पंचायत लेवलचे सरपंच पंच असे दोन्ही मतदारसंघ तालुक्यातले मांद्रे मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघ अशा दोन्ही मतदारसंघांसून आम्ही आज हांगासर प्रवेश घडयतात। त्याच्यात पहिले सुवातीर आमच्या बरोबर मांद्रेचे सुपुत्र मांद्रे गावचे आणि मांद्रे पंचायतीचे फाटले सरपंच आणि विद्यमान पंच ऍडव्होकेट अमित सावंत आमच्या मध्ये आसात। तसेच त्यांच्या बरोबरच आमच्या बरोबर धारगळ जे पेडणे मतदारसंघातून येतात हे फाटले सरपंच आणि विद्यमान पंच हो आमचो अनिकेत साळगांवकर होय आज आमच्या मदी आमच्या पक्षाक खांद्याक खांदो लावपाक आमच्या बरोबर जोडलेलो आसा। तसोच आणि एक आमचो मित्र जो पेडणे मतदारसंघातून हरणा गावातलो हरणा पंचायतीचो फाटलो सरपंच विद्यमान पंच ऍडव्होकेट मयूर परब होय आमच्या बरोबर आसा। आणि मांद्रे मतदारसंघातून पालये गावांसून आदलो डेप्युटी सरपंच कृष्णा नायक हो आसा। सो सगळ्यांचे आमच्या पक्षान स्वागत करता आणि मागता आमचे पार्टीचे प्रेसिडेंट विजय सरदेसाय यांच्याकडे की त्यांच्यानी सुरुवात मांद्रे मतदारसंघाचो 1 नंबर मतदारसंघ जाता हांगासून आमचो अमित सावंत ऍडव्होकेट अमित सावंत यांचो थंयसर प्रवेश करचो। तसोच मागता आमचो धारगळ सरपंच फाटलो सरपंच अनिकेत साळगांवकर यांचोही विधिवत प्रवेश करचो पक्षात म्हणून। तसोच मागता मयूर परब यांच्याकडे आणि तिसरे सुवातीर आमच्या बरोबर आमचो कृष्णा नायक असा पालये गावांसून मांद्रे मतदारसंघाचो त्यांच्याकडे मागता की त्यांच्यानी आपलो प्रवेश करतो। हांव चड वेळ एक पहिले फोटो दिए कैमरा हैंग मोबाइल ओके पार्टी स्टेट बाय बाप कॅमेरा तुझा हो गया आज थोडक्यान त्यांचा आता प्रवेश झाला त्याचं थोडक्यान नाव बाप ऍडव्होकेट अमित सावंत असा त्यांच्याकडे मागता की त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करचे। सगळ्यात पहिल्या स्तराचेर सगळ्या देवदेवतांक नमस्कार करता आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदले गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गोंय असेंब्लीतले आमदार फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय सर हांच्या हातांतल्यान आयज आमचो पक्ष प्रवेश जाता। पक्ष प्रवेश करता आसतना इतलें हांव सांगूं इच्छिता की आयज खंय तरी विजय सरदेसाय हे जे नेतृत्व आसा ह्या नेतृत्वाची गोंय राज्याक नितांत गरज आसा। आणि हे स्वता हांव अनुभवता कित्याक गेली कितलीशींच वर्सां आमी तांकां गोंय असेंब्लीन पळयता एक कणखर नेतृत्व ज्या नेतृत्वांतल्यान गोंय मुखार वचूंक शकता। आणि तेका लागून आयज हांवें स्वता हो निर्णय असो घेतलेलो आसा की आयज तांच्या बरोबर रावून त्यांच्या
तेंची जी वाटचाल आसा तांकां म्हज्या कडल्यान कितें जाता ते सहकार्य करून गोंय मुखार व्हरच्या खातीर तांच्या बरोबर रावपाचें. आयज खंयच्याच पक्षाचेर म्हाका हांगासर कितेंच उलोवपाचें ना. एक हांव बरी सुरवात करता. श्रीफळ हे ह्या पक्षाचें चिन्ह आसा. तुमकां सगळ्यांक खबर आसा, तमाम गोंयच्या जनतेक खबर आसा. हेका एक पवित्र स्थान आसा. प्रत्येकाच्या घरान श्रीफळाक नारळाक एक पवित्र स्थान आसा आणि तो पवित्र नारळ हातात घेवन विजय सरदेसाय सर हांच्या हातांतल्यान हांव तेंच्या आशिर्वादान आयज हांव भविश्याची वाटचाल करता. इतलेंच सांगता आसतना उमेद दिसता की गोंय असेंब्लीत जायते लिडर जावन गेले, पण आयज याद करूंक इच्छिता की दिवंगत नेते जशे आमी वेळोवेळी गोंय राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांची याद करता की तेंच्यांनी एक आदर्श तमाम गोंयच्या जनतेक घालून दिलो. ताच्या नंतर गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री प्रताप सिंग रावजी राणे हांच्यांनी एक आदर्श घालून दिलो. ताच्या फुडें वचून एक वेगळे वळण जर गोंय राज्याक जर कोणी लावन दिले जाल्यार मनोहर भाई पर्रीकर हांच्यांनी लावन दिले. आणि भविष्यान हे गोंय जर मुखार व्हरतलो आणि गोंय जर एका उज्वल क्रांती कडेन जर व्हरतलो आणि सगळ्या समविचारी लोकांक विविध म्हणटा धर्माच्या जातीच्या सगळ्या लोकांक एकठांय घेवन जर मुखार वतलो, कसल्याच प्रकारची जुलमी राजवट फुडें न व्हरता एक बरें सुशासन सुराज्य जर गोंयांक जर हाडटलो जाल्यार तमाम गोंयच्या युवा पिढीक आयच्या पवित्र दिसा हांव आवाहन करूं इच्छिता की हे गोंय जर मुखार व्हरतलो जाल्यार विजय सरदेसाय यांच्या सारखे नेतृत्व मुखार येवप ही काळाची गरज आसा आणि ताका लागून आयज हो हांवें निर्णय घेतलो आसा. थँक्यू. हांव मागता आमचो धारगळचो आदलो सरपंच विद्यमान पंच अनिकेत साळगांवकर यांच्याकडे त्यांच्या थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार. आताच गोवा फॉरवर्ड पार्टीन प्रवेश केल्लो आसा त्याबद्दल सगळ्यात पयली पार्टीचे अध्यक्ष तसेच फातोड्ड्याचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री श्री विजय सरदेसाय हांकां देव बरें करूं म्हणटा. कित्याक आज तेणी आमकां आपल्या पार्टीन एक विश्वास दाखयलो. आमी आज पार्टीन प्रवेश केलो. तसेच माझे मित्र आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे नॉर्थ गोवा अध्यक्ष श्री दीपक कलांगुडकर तसेच आमचे संतोष कुमार सावंत हांचे स्वागत करता. आणि आताच आमचो ॲडव्होकेट अमित सावंत हांणी प्रवेश केल्लो आसा ताका कॉंग्रॅच्युलेट करता. तसेच आमचे मित्र दुसरे ॲडव्होकेट हलारनाचे माजी सरपंच तेंचे कॉंग्रॅच्युलेट करता. आणि आमचो कृष्णा आणि तुमचे स्वागत करता. आज प्रवेश करपाक एकच कारण आसले की आमी तुम्ही सगळ्यांनी पहिले आसलेले की असेंब्लीत जर परफॉर्मन्स जर कोणचो जर आसा जाल्यार विजय बाबाचो आसा. आम्ही त्याचो परफॉर्मन्स पळोवन आम्ही स्वतः आयज निर्णय घेतलेलो आसा पक्षांत प्रवेश करपाचो. सो त्याबद्दल म्हाका खूप उमेद हा की काम करपाक. आज फर्स्ट टाइम गोवा फॉरवर्ड पार्टीक प्रवेश केल्लो आसा. त्या पार्टीक लागून काम करतलो अशी म्हाका त्याचो सपोर्टय आसतलो, दीपकय आसतलो. आणि देवा कडेन मागता की ही पार्टी बरी फुडें व्हरून लोकां मेरेन पावोवन हांव काम करतलो. देव बरें करूं. थँक्यू. हांव मागता आमचो मयूर परब ॲडव्होकेट मयूर परब यांच्याकडे की त्यांच्यानी आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार. आयच्या पक्ष प्रवेश प्रोग्रामाक गोवा फॉरवर्ड पार्टीन म्हाका हांगासर ह्या पक्षान प्रवेश दिल्या बद्दल हांव थँक्यू म्हणटा. हांव आमच्या पार्टीचे एकमेव आमदार विजय सरदेसाय सर, अध्यक्ष नॉर्थ गोवा दीपक भाई आणि माझे वांगडी अमित, अनिकेत आणि सगळे उपस्थित. हांव तुमकां इतलेच सांगूंक शकता की हांवें ह्या पक्षान प्रवेश केला तेचे मेन रिजन आहा ते तुम्ही पयलेच आसतले. रिसेंटली जे आमचे अधिवेशन जाले थंय आमच्या एकमेव आमदार विजय सरदेसाय सरान कशे आमच्या पेडण्याचे जे प्रश्न मांडले, जे आमच्या पेडण्याचे प्रश्न खूप खंय तरी विधानसभेन कोण मांडी नसलो. आणि विजय सरदेसाय सर हे आमचे फातोड्डाचे आमदार असून आमचे पेडण्याचे प्रश्न विधानसभेन घेतले. तेकाच हांव प्रवृत्त जावन हांवें ह्या पक्षान प्रवेश केला. आणि हांव इतलें सांगता की हांव एक रूट लेवलार म्हणजे ग्राउंड लेवलार काम करपी एक कार्यकर्तो आसलो. ते हांव आतां म्हाजें कार्य ह्या पक्षान फुडें व्हरतलो आणि पक्षाक खंय तरी फुडें व्हरतलो ह्या गोवा फॉरवर्ड. ह्या कारणान हांव ह्या पक्षान प्रवेश केला. थँक्यू. देव बरें करूं. मयूर, प्रवेश हो
रितसर जाल्लो आसा. जशें आमी ठरयला तशें आमी हे उत्तर गोंयसून आयज हांव मागता फुडल्या सुवातेर आमचो कृष्णा नायक जो पालये गांवचो डेप्युटी सरपंच जाल्लो आसलो तेंचे कडेन की तेंच्यानी थोडक्यान आपले मनोगत व्यक्त करचे. नमस्कार सगळ्यांक. विजय सरदेसाय तसेच आमचे मित्र अमित सावंत व इतर. आयज अमित सावंत यांची माझी 17 वर्ष मैत्री आसा. तेन्ना जे काम केला पंचायतीत लेवलार अजूनही हांव काम करता. पण आयज विजय सरदेसायाचे काम पळयल्यार तेचो आवाज पळोवनूच आयज हांव ह्या पक्षात प्रवेश करता. आनी हेन फुडें आमच्या गांवांत म्हणजे हरमल कस्टडी किंवा मांद्रे कस्टडी हांव काम करतलो. इतलेच म्हणून म्हाजे 2 शब्द फुडें करता. देव बरें करूं कृष्णा बाब. जसो आयज आमी हो विधिवत रितसर प्रवेश केल्लो हा पक्षान आणि ही सुरवात आमी उत्तर गोंयच्यान करता. आणि उत्तर गोंयच्यान ही चालू केली पयलो तालुको पेडणे तालुको जितून मांद्रे आणि पेडणे अशे दोनूय मतदारसंघ घेवन आमी फुडें वयता. काळांतरान हो उपक्रम आमी फुडें फुडें दक्षिण पर्यंत घेवन वयतले. हो आयचो जो पूर्ण जो भाग आसा हो सादारण ग्रासरूट लेवलच्या लोकांक लागीं हाडपाचो पक्षाकडे. आणि पक्षाची एक संकल्पना आसा ती आमचो आवाज विजय जी संकल्पना घेवन आमी भायर सरलेले तेन्ना अनेक लोकांक वेगवेगळ्या गांवांत वेगवेगळ्या वाठारांनी आमी लोकांकडे कनेक्ट जाल्ले आणि ती सुरवात ही आयज हांगरसून जाता. हांव परत एकदा सगळे हांगासरल्या मानेश ज्यांच्यानी आज प्रवेश केला त्यांच्या भविष्याक हांव शुभेच्छा दिता आणि मागता पार्टीचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय यांच्यानी ब्रीफ करचे. पहिले स्वादेर ॲडव्होकेट अमित सावंत, बाब अनिकेत, ॲडव्होकेट परब आणि कृष्णाक हांव स्वागत करता आमच्या पक्षान. ते जॉईन जावप म्हणल्यार आमच्या पक्षाचो आउटरीच प्रोग्राम हो यशस्वी जाल्लो आसा. आमी अशी एक मेंबरशीप ड्रायव्ह वो तांच्या घरा वचून तांकां यो यो म्हणून अशें कांयच करूंक ना जे दुसरे पक्ष करतात. मेंबरशीप ड्रायव्ह डिक्लेअर करतात अशें आमी तें कांय करूंक ना. जो जे लोकांचे इश्यूज आयकप आणि ते तांचेर जर अन्याय जाता जाल्यार न्याया खातीर झगडप हें जे आज मेरेन आमी कितें उपक्रम केल्या चड करून एसेंब्लीन ताजो इफेक्ट असो की लोकांक दिसता की आमचे बरोबर रावचे. आनी लोक म्हणल्यार ते सादे लोक न्ही, ते ग्रासरूट लेवलाचेर सक्षम कार्यकर्ते जे आपलो वाठार साल्वार करपाक हाजे पयलीं तांणी बी झूज लढयलें आहा. झोनींग प्लॅन जाले तेन्ना आमी पळयताले की आमी कशे फोर्सान उलयतालो तो. कित्याक खंयचेच आमदारान आपलो गांव राखपा खातीर तितलें उलोवंक नाशिल्लें तितलें ताणें हांवें पळयलां तेन्ना पेडणेच्या झोनींग प्लॅनाचेर ताणें आवाज काडलो. सो जे मनीस जॉईन जाता हांकां एक कितें तरी होप दिसता की मेड इन गोवा पार्टी जी आहा ही गोंयकारांक न्याय दिवंक शकतली म्हणून. हें फुडें घेवन वचप हें गरजेचें आनी तांकां गांव तांचो राखपाक आनी गांव फुडें व्हरपाक जे खंयची ऑपॉर्च्युनिटी मेळटा म्हणल्यार दर्या ती लोकल इलेक्शन आसूं वो खंयचे इश्यूज घेवन झगडपा खातीर आसूं जाल्यार ते इश्यूज खातीर आमचो पक्ष आनी हांव तांचे पूर्णपणान तांच्या फाटल्यान रावतलो. आनी आमी सुरवात केल्ली आहा नॉर्थ गोवा कॉन्स्टिट्युएन्सी नंबर 1 तालुका नंबर 1 तशेंच आमी सगळे कडेन वतले. पूण लोकांक फोर्सार करून कितें तांकां पॅकेज दिवन हें कांयच ना. हें सादें सिंपल आहा. तांकां दिसता की आमी सगळे बरोबर रावले जाल्यार आमी बरी बदल हाडूंक शकतले, गोंय साल्वार करूंक शकतले आनी गोंय फुडें व्हरूंक शकतले. हाजे खातीर सगळ्यांचो आदार जाय आनी सगळ्यांनी अशे जे समविचारी लोक आसात आनी बी आमच्या मनान येवचे अशें हांव एक जाहीरपणान तांकां एक आमंत्रण दिता. हांगा ते जॉईन करपाचें धाडस दाखयलां. बरे एक बरे पिरियडान ताजे खातीर तांकां देव बरें करूं म्हणटा आनी पक्ष तांचे बरोबर सारको सदांच फुडें रावतलो. हो नाल्ल केन्नाच तांकां फेल करचो ना हें उतर दिता आनी जॉईन जालें म्हणून देव बरें करूं. विजय बाब झेडपी इलेक्शनाची तयारी कशी कितें जालो? पळय झेडपी इलेक्शन म्हणटा तें ग्रासरूट लेवलाचेर झगडप
आता अमितान जर चिंतलें की आपूण फाल्यां झगडटलो आनी ताणें आज अनावन्स केलें आनी फाल्यां ते ताजी एरियाज लेडीज केली OST केली तो मराठो सो आतां अशें जर जालें जाल्यार हांव ताका त्रासान घालतलो पूण जर ताणें चिंतलें की फाल्यां आपूण रावतलो म्हणून जाल्यार आमचो पक्ष ताजे बरोबर पूर्णपणान रावतले आमी घराघरांनी भोंवून वी वील एन्श्युअर दॅट ही विन्स कित्याक बरे लोक दे आर टायर ऑफ डेमोक्रेसी आता खूप जाण म्हणतात चड करून आमचे आमदार असेंब्लीन जेन्ना डिबेट जाता ZP आसपूच कित्याक अशें मोवीज बुलीन उलयता तो पळयला आसतलें हें तांकां दिलें तें तांकां दिलें आमकां आनी कितें उरतलें काय म्हणून सो बेजिकली आमदार आनी मंत्री थंय आमकां कितें आमच्या हातान आमकां कितें मेळटलें तें चिंतून उलयतात हो टायर ऑफ डेमोक्रेसी गोंयांत गरजेचो ओ नाका हाजेर कोण उलयना पूण तो आसा म्हणटकच बरे लोक थंय निवडून येवंक So does it mean that Amit is not interested in assembly? क्या तो फाटल्या दिसांनी assembly तो आता the election that comes first. If you believe that Zilla election will come after assembly, then we will discuss it afterwards. So Deepaka's If the advantage. Zilla elections come before, then we'll have to discuss the election that comes before. So तुमचा Deepak Why should we discuss something that comes later? Tomorrow you may say that I should contest Lok Sabha. Well, it's not like this. Lok Sabha is going to have its own time. When it comes, we'll discuss it. आता जे जॉईन झाले पळय ते खंयच्या पार्टीच्यान तर ते सांगतले म्हणजे सांगतले. अमित बाब पार्टी आशिल्ले पयले हय हांव खंयच्या पार्टीन आय जॉयंट काँग्रेस पार्टी इन द इयर 2015 कळ्ळें सो नाव आय टूक अ डिसिजन सो आयज हांव 2022 हांव फर्स्ट टायम हांव पंच जालो इमिजिएटली हांव सरपंचय बी जालो तुमकां सगळ्यांक खबर आसा सीन खबर आहा कितें घडलेलो तो सो ताच्या नंतर इन माय एक्टीव इलेक्ट्रोनल पॉलिटिक्स स्टार्ट जाल्याच्या नंतर दीस इज द फर्स्ट पार्टी गोवा फॉरवर्ड पार्टी एंड दॅट टू सांगपाचें म्हटल्यार हांव विजय सरदेसाय आतां आमच्या बरोबर उपस्थित हांव म्हणून सांगना बट इट्स अ क्लियर कट मॅसेज की बाय हार्ट म्हणटात तशें म्हाका काही लिडर आवडटा आनी तातूंतलो एक लिडर म्हणटा तो विजय सरदेसाय बिकॉज ताची जी डिलिव्हरी आसा तेची जी ऑरेटरशीप आसा इवन जो विशय कसो मांडपाक जाय आनी काम कशें करून घेवपाक जाय सो त्या बाबतींत तेंचें जें एग्जिक्युशन आसा वर्क ऑफ एग्जिक्युशन हेचो खरोच युथांनी आदर्श घेवपाक जाय आनी ताका लागून आयज हांव हांगासर जॉयन जाल्लो आसा पार्टी पळय आय वर्क फॉर काँग्रेस पार्टी एज अ जनरल सेक्रेटरी ब्लॉक जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट कळ्ळें सो आनी दुसरी विशय म्हणजे एक राजकारणान भरपूर विशय आसता जसो तुमी आत्तां म्हणलो की खंयच्या पार्टींतल्यान खंय येता दीस इज अ न्यू बिगिनींग आफ्टर गेटींग इन इलेक्ट्रोनल पॉलिटिक्स इन 2022 आय एम स्टार्टींग विथ गोवा फॉरवर्ड पार्टी आनी म्हजो पूर्ण प्रयत्न आसतलो आयज हे जस्ट दीस इज अ स्टार्ट म्हणटा तो दीस इज अ ट्रेलर हांव म्हणटा पेडणे तालुक्यांतले हांव फुडले अति हें करून उलयना बट दीस इज अ जस्ट अ बिगिनींग दीस इज अ ट्रेलर तुमकां आनी थोड्या दिसांनी आमचो आतां पितृ पक्ष स्टार्ट जातलो आनी 2-3 दिसांनी सो म्हयनोभर गॅप घेवया आनी ताच्या नंतर आनी खंय भरपूर हांगा ओपनिंग येवपाचें आसा पेडणे तालुक्यांत तिकेट मेळना जाल्यार सोडचो ना मरे रिजायन झाले नो आय एम नॉट एक्टिवली वर्किंग विथ एनी पार्टी काँग्रेस कित्याक सोडले तुम्ही I am not working. I am not having any responsibility because that time when Vijay BK was the president, that time I was working as a general secretary for the Congress party. त्याच्यानंतर त्यांच्यानी पूर्ण कमिटी सगळे डिझॉल्व केले वीरेन शिरोडकर हो अध्यक्ष ब्लॉकाचा डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर वी वर ऑल टुगेदर म्हणतात तसे साइडलाइन आणि वी वर नॉट एक्टिवली वर्किंग फॉर द पार्टीज वगैरे काय ना दिस इज अ न्यू बिगनिंग विथ गोवा फॉरवर्ड पार्टी आणि ह्याच्यानंतर जे पुढे कितें आसतले वी वील वर्क फॉर ओनली गोवा फॉरवर्ड पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे म्हणतात तसे गोंयान हांव म्हणना की कितें फुडें जावपाचें आसा तें बट पितृ पक्ष सोंपल्याच्या नंतर आय एम अलॉंग विथ दीपक आमचो नॉर्थ गोवा प्रेसिडेंट पेडणे तालुक्यान जे कितें फुडें जावपाचें आसा तें येणाऱ्या काळान कळटलें तुमकां गोवा फॉरवर्ड पार्टी कशा प्रकारे पूण तिकेट मेळना जाल्यार सोडचो ना मरे तूं खंयची तिकेट हेंचे तिकेट मेळना जाल्यार तिकेट इज सांगूंक जायना आयज काल पितृ पक्ष तो लागता मागीर झेडपी पितृ पक्ष तो लागता न्हू मागीर पितृ पक्षान भितर सरिल्ले लोक
जेन्ना मंत्री जाले तेन्ना तूं कशी याद करना ना त्या आमचो पितृपक्ष स्टार्ट हांव जावन ताका विचारता ते हांव याद केला पळय सारकें असेंब्लीन इतलें विजय बाब अशें जाला फाटल्या फावटी तुमकां किरण येयल्लो मागीर बाबूश मनसरात येयलो तो इलेक्शन लागीं पावतकीर गेलो ना 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 राजकारण म्हणटा डायनॅमीक मग त्याच विचारलं मरे हांवें. आणि हे खूप गोष्टी जातात ह्यो जाता म्हणटकर आयलें दुकान बंद करप ओ जालें म्हणून वायट शॉर्ट घेवप ओ ताजेर तातूंत रावप आनी झगडी करत फुडें वचप हें आमी केल्लें आहा आनी आमी करीत रावतले. तुम्ही एक काँग्रेसीन सायडलाईन केल्ले एक तुम्ही लिडर तुम्ही आपल्या पार्टीन हाडलो तशें तुमचे कडेन ना, ना, आनी हे सर काँग्रेस पळय फर्स्ट ऑफ ऑल लेट्स बी व्हेरी क्लियर काँग्रेस इज व्हेरी नॅचरल एलाय आमी तांचे इलेक्टोरल एलायज इन 2022 इलेक्शन सो आमचे अलायन्स काँग्रेस पार्टी बरोबर कायम आहा काँग्रेसीच्या विरोधान हांव उलोवंक सोदना कित्याच आनी आमी ताका काँग्रेस पार्टींतल्यान फोडूंक ना तो काँग्रेस पार्टीन ताणें तुमकां सांगलें सारांश असो की तो इनएक्टीव तो 2015 ताजे मागीर इलेक्टोरल पॉलिटिक्सान जेन्ना तो आसा पंच म्हणून तेन्ना तो काँग्रेसीन एक्टीव ना खुबशे लिडर आदलो मनोहर पर्रीकाराचो रायट हँड बीजेपींतल्यान आयिल्लो सो आतां आमी ते आदले हिस्ट्री उलोवन कांय फायदो ना आतां आमी उलोवया ते आयच्यान गोवा फॉरवर्डाचे लिडर आनी ते ग्रासरूट लेवल लिडर आनी ग्रासरूट लेवल लिडरांक आमी मानतात आमी तशेंच वयर सरले लोक. विजय बाब आनी एक हें आहा म्हणजे लास्ट इन द from your time of your birthday till now, we have seen many people, politicians approaching you, meeting you, like Mandrikar पळयलो मागीर आतां खंय पावला ही वाटचाल वार्तालाप ताणें तुका सांगला ते भशेन तो येयला ते जालें तूं ताणें दुसऱ्या तुका सांगला ते भशेन ह्या दिसांनी 2 दिसांनी कांय करून फायदो ना आनी आमी सगळे हिंदू पितृपक्षाक म्हणटात सो पितृपक्षान आमी कांय करना ताजे मागीर करया मरे वील नॉट डू एनीथींग हायड एंड सीक तसलेंच ना सगळें उघडपणान गेल्ले फावटी पितृपक्षान बीजेपीन घेतले बीजेपीन घेतले हिंदू पक्ष आसून आमी हिंदू पक्ष म्हणून आमकां म्हणनात पूण जावन करून आमी कितें मानूंक जाय तें मानतात. Okay. One more thing, can I ask? Yeah. Sir, time and again there have been speculations, I'm talking, about you leading Congress and exactly Azuni. Can you clear this air? I will tell you one thing first. Let's be clear. Congress party is my ally, pre-poll ally for the assembly elections. I have been their ally sincerely for the Lok Sabha elections also. I am with them. The leadership of the Congress party now was not the leadership of the Congress that was there when we sealed the alliance. However, my relations are not bad with anyone. So there is no sort of enmity or animosity. However, Congress party is not as united as it should have been. There are various people in the Congress. Many of them who are remaining are new people. पूण तांचे भितर एकवट जो गरजेचो गोंयांत प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी म्हणून फुडें वचपाक आनी सगळ्यांक बरोबर घेवन आयच्या भ्रश्ट बीजेपी सरकाराक एक विकल्प इमर्ज जावपाक ते अजून मेरेन करपाक शकूंक ना कित्याक तांचे भितर पयलीं सारको एकवट ना तांचेर म्हाका चड उलोवपाचें ना तांकां तांचे भितर कोण वतलो काँग्रेस पार्टीचो रोल कितें फुडें कितें जातलें हें सगळें फुडें पळोवया. आतां पयलें म्हणल्यार काँग्रेसीचें हावजींग ऑर्डर इज अ वर्क इन प्रोग्रेस सो तें तांणी मातशें पळोवनी आमचे ते जावनी जाग्यार पळोवनी आनी मागीर आमी कितें चिंतया. पूण तो वर्क इन प्रोग्रेस ते करता वो तूं आनी कोण करता? कितें तो वर्क इन प्रोग्रेस ते करता वो आनी कोण वर्क इन करता? प्रोग्रेस तांचे जाग्यार उडयतात न्ही तांचे कोण हे आहा सेंट्रल ऑब्झर्वर आहा प्रोसेस न्ही पळय वोट चोरी म्हणटा पळय वोट चोरी म्हणटा ते ल्हान धरून नाका तूं गोंयांत पसून वोट चोरी जाले हांव तुका क्लियर सांगता राहुल गांधी जे उलयता वोट चोरी म्हणटा पळय ती गोंयांत पसून जाली वोट चोरी म्हणटा कितें फक्त वोट चोरप न्ही वोट घालप दुसऱ्या पक्षाक वयर काडप नाशिल्ल्यातली ताका मतां मेळप हे खूब वस्तू जाल्ल्यो आहा आमी बी थोडो रिसर्च केला आमी शिता फुडें मीठ खावचें न्ही आज हांव उलोवंक ते सोदना आज ते जॉयन जाल्ले आहा वी आर लेट अस बी व्हेरी क्लियर दॅट वी आर अ मेड इन गोवा पार्टी वी वील लूक एट सोल्युशन्स ऑफ गोवा विदीन गोवा गोवा वील फायंड सोल्युशन्स टू इट्स ओन प्रॉब्लेम्स इन गोवा नॉट गोईंग आउटसाइड ऑर एनीथिंग अँड वी वील फायट हियर. भ्रष्ट सरकार जे आसा
त्या सरकाराक जर सकयल वयतलो जाल्यार तुमी युनायटेड कलेक्टिवली सगळ्यांनी एकठांय येवपाक जाय अशें तुका दिसना? म्हाका दिसता जाता तितलो एकवट गरजेचो, पूण थोडे लोक आज एकवटाचें उलयनात. थोडे लोक उलयतात की आमी 40 सीट झगडटले आनी कितें उलयतात. हे एक विकल्प म्हणून इमर्ज जावपाक हे बरी लक्षण न्ही. पूण एवरी पार्टी हॅज अ रायट टू एक्सपांड, सो दे आर डुईंग वॉट दे आर सपोज टू डू. पूण गोंयची जनता ही सुसंस्कृत जनता, सोशियो पॉलिटिकली कॉन्शियस जनता. तिका सांगचें पडना की बाबा हो रावप म्हणल्यार हाजी मतां खावप आनी ताका फायदो जावप. हें गणीत जें आहा पळय राजकारणांतलें हें गोंयच्या जनतेक बरें कळटा. सो खंयच्याय पक्षान उलोवचे पयलीं काळी जीब लागली ताळ्याक करप न्ही, आनी हें चिंतपाक जाय की गोंयचो सुसंस्कृत मतदार हाजे काळान इजी घालूंक मेळना. हें हांव तुमकां इतल्या खातीर सांगता कित्याक हांव एक इंडिपेंडंट आमदार म्हणून पयलीं जिखलो, मागीर म्हज्या पक्षान 2दा जिखलो, आनी मतां फुटतकर तिसऱ्या पक्षाक फायदो कसो जाता हें आमच्या मतदारांनी दाखोवन दिलें. ताका क्लियर कळटा हें गणीत कितें तें. सो खंयचोय पक्ष जो विकल्प म्हणून जावंक सोदता तांणी एक चिंतपाक जाय की तुवें जेन्ना म्हणलें की आपूण 40 सीट जोडटलो, आपूण हें करतलो तें आपूण रावतलो, मागीर तुजें इंटेन्शन कितें? तुजे कडेन 40 कॅन्डिडेट आहा. गोवा फॉरवर्ड कर फाल्यां हांव म्हणटा की 40 सीट आमी उबे रावतले. हांव तुका सांगता आयचे परिस्थितीन म्हजे कडेन 40 कॅन्डिडेट ना. म्हजे कडेन जर 40 कॅन्डिडेट ना, खंयचो भायल्या जाय त्या पक्षा कडेन आसा 40 कॅन्डिडेट आसा? इतले आसताले? आमी गोंयचेच मरे, आमी रस्तात मरे, आमी सगळ्या कडेन पावूंक शकता. हे पावले चिंतून उलोवंक जाय उलोवचे पयलीं की बाबा आमी 40-20 सुशेगाद उलयल्यार दर कॅन्डिडेट तुजो बरो ना त्या वाडे गांवांत, जाल्यार दुसरो कॅन्डिडेट बरो आहा ताका वयर काडून जाय. तो जर जिखूंक शकता जाल्यार दिस इज द एसेन्स ऑफ युनायटेड ऑपोजिशन. पण आता ते कशें जातलें तें पळोवया फुडें. ओके, विथ योर परमिशन दीपक बाब, एक वन क्वेश्चन. हितून तुका आनीक एडवांटेज मेळ्ळी मांद्रे आतां अमीत येवन फक्त मांद्रे जिखपाक? जशें आमी सुरू केला पळय न्हय, आमी विचार करतना फुल गोवा म्हणून विचार करता. अरे पूण मांद्रेच्या सांग. डेफिनेटली जेन्ना पयल्यान म्हटलां की आमी ग्रास रूट लेवलसून आमी सुरवात करता आनी हे सगळे कनेक्टेड लोक फाटल्या असेंब्लीक आमी पळयलां. सो आतां नवीन जेन्ना आमी सुरवात केल्या तेन्ना डेफिनेटली गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आमकां तेचो पूर्ण फायदो जाता. तुम्ही जिता उडयता पण हय दुसरे म्हणजे काल एनसीपी सांगितले की दे आर इन टॉक्स विथ गोवा फॉरवर्ड एनसीपी सांगितलं Joseph Philip is a personal friend of mine. Mr. Pawar, I hold in high esteem, being a very senior politician. We are friends. There's nothing wrong with it. हे आता इतल्या बेगीन काही पावूंक ना ताजेर. पळोवया सगळे फाटी फुडें कशें आसा खंयचेच उलोवन मागीर तें बायंड जाता. अशें आसपाक जाय की कितें जर तुका चेंज करूंक जाय जाल्यार तूं भितर बसून रोखडो चेंज करूंक शकता. ना हें म्हणिल्लें आनी ताचे खातीर तूं झिरकून उरलो अशें जावंक जायना. सो तें उलोवचे पयलीं म्हणजे एकूच वायट आमकां दिसतालें अशें की काँग्रेस पार्टी विच इज द प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी, इट शूड हॅव बीन इन द मोर स्ट्रॉंगर पोजिशन. Are you ready to take the lead? No, the point is we wish the Congress well. I wish the Congress well always. And I feel bad sometimes with the state. So you're not answering. Are you ready to take the lead? See, at the moment, there is a leadership in the Congress party. So how do you just say that I am here? No, I'm not saying. I'm just joined this party. And you are saying that I should take the lead. If you get an offer, It's a hypothetical situation. Vijay, Beats Pilani, what do you like to say about the 5 death on the... See, Beats Pilani, there should be an SIT into why students are dying. What is the role of the new vice chancellor? How the is the functioning? आयकल्ल्या भशेन कितेंय मातशें चुकलें जाल्यार पेरेंटल इश्यूज जाता, रोखड्या आवय बापायक आपयतात. पयलीं आमी कशें आशिल्ले स्कुलान बी मातशें कोणाक चिमटो काडलो जाल्यार बापायक आपय. अशें जर 17-18 वर्सां जातकर चड करून आउट स्टेशन भुरग्यांक अशें जर करपाक लागले आनी हें जर डिसिप्लीन हाडलें जाल्यार आयच्या जमान्यान हें डिसिप्लीन चलना. हाजेर एक मेंटल प्रेशर येता आनी मेंटल हेल्थ इज अ बीग इश्यू.
येदे व्हडले टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटान जर मेंटल हेल्थाक कन्सिडरेशन ना आनी 5 मनीस मरतात जाल्यार इट्स टाइम टू रिव्यू वेदर दिस टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आर गुड फॉर गोवा. इक्विवलंट टू IIT मनीस मरता कशें ते आनी दर प्रेशराचेर मरता की सगळे अभ्यास कित्याक करप मरपा खातीर करप. इफ इट इज टू मच द स्टुडंट शूड टेक इट इजी न्ही. अरे मरप म्हळ्यार कितें इट्स द फायनल थिंग न्ही. सो आय थिंक देर इज अ सिरियस स्टडी जावपाक जाय. मुखेलमंत्र्यान अनाउन्स केला की कलेक्टर इज स्टडींग द इश्यू एंड विल सबमिट द रिपोर्ट. आय होप द कलेक्टर डज द जॉब एंड डज नॉट कम अंडर प्रेशर. कित्याक बीट स्पिलांनी कोणाचे बिल्लान कितें केलां 50 लाख स्क्वेअर मीटर जमीन विकल्या. जी भाऊसाहेब मानोरकरान इंडस्ट्री खातीर हाडिल्ली. सगळ्यात मॉडर्न गोवाज बिगस्ट स्कॅम इज डन बाय द सेम पीपल हू ओन बीट्स पिलानी. सो समहाव whether they will do their inquiry properly and whether the real findings of their inquiry will come, I doubt. I don't doubt the collector. Collector is a good lady. South Goa collector is that way a good lady, but should not come under pressure. And atun हे जे कितें जाता there is something 100% odd. Today's Teachers Day. If the teachers start become policemen, then you are not a teacher, you are a policeman. And policemen are not supposed to teach technology. Then people die. Simple as that. So there is something seriously wrong with बीट्स पिलानी. आज मेरेन गोंयची जनता, गोंयचे लोक from the word of बीट्स पिलानी सेट जेन्ना जाला ते पसून जमीन दिल्या ती इल्लीगल. इट इज चेंज ऑफ यूज ऑफ लँड. that itself is illegal. पण लोकांनी कितें म्हणलें एक बरें एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन येता गोंया खातीर आसली म्हणून लोक उलयले ना. ते पसून तातूंत तांचें सारकें ना. सो ते बीच जे घाला पळय ते सारकें ना. ताचे फुडलें कितें झाड आयलां ते मागीर फॉल्टी आसतलें. तुम्ही म्हणले पण पेरेंट्स टीचर आसा ते प्रेशर घालतात अशें. हांवें काल थोड्या कडेन उलयलां अनऑफिशियली. हांवें आयकलेलें कशें अशें की थंय एक वायस चान्सलर चेंज जाला आनी तो वायस चान्सलर सामको स्ट्रिक्ट ऑथॉरिटेरियन अशें आयकूंक मेळना. हें ऑफ द कप. हांवें आय शूड नॉट बी मेकिंग दीस कमेंट्स विदाउट स्टडी. बट दीस इज वॉट आय हॅव हर्ड फ्रॉम सर्टन सेक्शन ऑफ पेरंट्स. थंय अशें म्हणटात ते की कितेंय जर जालें मातशें घुसपलें जाल्यार तुज्या आवय बापायक हाडटात आनी भुरग्याचेर प्रेशर वाडटा. आनी भुरगो चड करून जेन्ना आउट स्टेशन आसता आनी आवय बापायक बी हाडचें पडटा जाल्यार प्रेशराचेर भुरगो आत्महत्येचे कडेन पावता. आवय बापायक कितें जर रॉंग करता आसताले भुरगे पूण अशें आयकूं येता ते कॉलेजीक सगळें चलता म्हणजे इलिगल कितें ड्रग्स आनी कितें. हांव हॉस्टेलाक हांवें म्हजें ग्रॅज्युएशनाक हॉस्टेलाक काडल्या. सगळी मस्ती करून आमी आज रिस्पॉन्सिबल पेरंट आनी लोक उबा. सो कित्याक एज आसता तेन्ना सगळें करपाचें आसता. ते तितलें न्ही. हांव ड्रग्स एक्ट नॉट एप्रूव ड्रग्स. बट कोण सोरो पिलो कितें हें केलें एक दीस जाता तें सगळें जाताच. व्हडले कोण दुदान धुतले कोण ना. इतले ओगीच हें नाका. पूण मरप कित्याक मरप म्हणटा कितें प्रेशराचेर येवन मनीस आत्महत्या जाल्यार ती पसून झटाझट जाता म्हणल्यार कितें. न्यू जीएसटी रिफॉर्म्स येयल्या पळय तेजे तुमी न्यू जीएसटी रिफॉर्म्स जाल्या लोकांक पळय. न्यू जीएसटी रिफॉर्म्स कित्याक जावचे आतां सगळे वेलकम करता. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स वेलकम करता. हाजो अर्थ कितें की जेन्ना तो 2 स्लॅब नाशिल्ले तेन्ना त्रास जातालो. म्हणल्यार जीएसटी म्हणल्यार गब्बर सिंग टॅक्सूच आशिल्लो. पूण कोणाकूच गट्स जावना ते म्हणपाक राहुल गांधी सोडून की तो गब्बर सिंग टॅक्स म्हणून. जीएसटी म्हणटा तो गोंयची सर्वसामान्य मनशाचे चड करून दुकानदार पसरकार बारीक मनीस जो आहा ताचे फाटीचो कोणो मोडपी असो एक टॅक्स आशिल्लो. हातूंत फक्त मोदी सरकार गिरेस्त जाला आनी तो सरकाराचे पयशे कशे लुटप तातूंत ताणें एक सिस्टम केल्लो आहा. कॉन्ट्रॅक्टर तांचोच आसता तितलेच पयशे ते परते दिता. पयशे कोणाचे पयशे सर्वसामान्य मनशाचे. कितें म्हणटात ते पयशाक जीएसटी. आतां ते ट्रम्पान टॅरिफ मारला म्हणून हांगा हाणें हे 2 स्लॅब केले. तेन्ना जेन्ना ऑपोजिशन 2 स्लॅब म्हणून सांगताले तेन्ना आयकुपाक तयार नाशिल्ले. सो हाजो अर्थ कितें की जीएसटीचे नवे जे कितें चेंजीस जाल्या दीज आर बिलेटेड चेंजीस, delayed changes, and therefore justice that should have been given to the businessman is denied. So आता व्हडलें कितें अजाप के जालें
एक कितें नवें कितें तरी एक न्यू इरा इज बीन बॉर्न अशें न्ही तें हें पयलीं करूंक जाय आशिल्लें तें लेट केलां ते पयलीं ताणें एक्सेप्ट केलें. हितून बेनिफीट जातले अशें इश्यू आसा पळय तो फक्त गोल हँडल करपाक लागून आनी गोंयचे विनाश करून तेजे तुजी पार्टीचे स्टँड ना म्हजे पार्टीचो क्लियर स्टँड आहा की खंयच्या पक्षाक जर गट्स आसा फाल्यां म्हाका चीफ मिनिस्टर केलो जाल्यार हांव तुजो कोल हँडलिंग बंद करता. बंदूच करून म्हणना खंयच्या मनशाक हें सांगपाची कापाजत आहा ना ते सेंटरा कडेन आहा हें ताजे वयल्यान अरे स्टेट आमची बंद करता आमी फाल्यां लोक घालता आनी बंद करता बोटूच येवपाक दिना कोळसो गोंयांत हाडूंक आमी दिना अदर देन वॉट इज लिस्ट रिक्वायर्ड फॉर सम गोवा कार्बन देपॅक बिपॅक इल्लें कितें मात तें सोडून गरजूच ना कोळसो येवपाक. कोळसो आनी क्रूज टुरिझम कॅनॉट को एक्झिस्ट. कसो टुरिझम वाडटलो आनी ते खंयचे तोंडान सांगतात की ती ट्रेन डबल ट्रॅकिंग करता रे टुरिझमा खातीर कसो टुरिझम जाता. आतां कितल्यो ट्रेनी येता आतां फक्त 2 ट्रेनी आहा दिसाक 2 ट्रेनी आहा वाडून कितें वाडोवपाचें आहा तुमी. आनी आतां जे नवें हें हाडलां पळय मोमीन आनी कोण सुनील ढवळीकार हे ते सगळे उलयतात आनी हाडिल्ले ताणें हाडिल्ले ते काय हिस्ट्री वच्चीच न्ही आमी. लेट अस टॉक ऑफ टुडे. आज गोंय खंय पावला तुमी वचून टुरिझमाची परिस्थिती पळया. टुरिझमाक आमचो मॉडेल आमकां डायरेक्शनूच ना कित्याक डायरेक्शन ना. ते काजिनोचे 40% जीएसटी केले काजिनो फाल्यां बंद जर जाले कमी जाले हांगा तो आमची स्थिती पळय गोंयची आमचो मॉडेलच सारको ना. सो आमी उलयता कितें कापाजदाद जशी जाय नेक्स्ट गव्हर्मेंट जो येतलो शूड बी अ एंटी कोल गव्हर्मेंट. क्लियर की सरकार आमकां करून दी आमी कोळसो बंद करतले हें सांगपाची कापाजदाद आहा त्या मनशाक लोकांनी निवडून दिवचो. नाजाल्यार दिगंबरान हाडिल्ले ना प्रमोद सावंतान हाडिल्ले ना पूण ते वाडोवचो ना कितें तुवेंच वाडयला. 10.76 मिलियन टन्स हँडलिंग जाता कोणाच्या वेळा वाडले तुमच्याच वेळा वाडला न्ही. पर्रीकार कोणाचो लिडर पर्रीकाराचो फोटो घेवन कोण पोसता न्ही. आनी आतां म्हणटा ते उलयले तशें न्ही दाजी पर्रीकाराचो चलो केन्ना जालो म्हाका कळना. दाजी म्हणटा ना ते ताणें तशें म्हणून नाशिल्लें ते पयशांचे ताणें म्हणून अरे पर्रीकाराक चले आहा मरे दोन ते सांगना मरे ताणें कितें म्हणिल्लें तें तूं सांगता आमकां. आमी ताचे बरोबर काम केलां न्हय मंत्रिमंडळान भितर तो सांगताले क्लियर की ते फक्त 2 कंपनीक फायदो जावपाक आनी कोणाकूच फायदो जायना खंयच्याच गोंयकाराक फायदो जायना. हफ्ते खाता पळय तांकां फायदो जाता ते कितें ते तांच्या आमदारांक विचारात कोण कितें खाता ते तांचे मेन्यू कार्ड आहा एक बोट आयली इतले हाका इतले ताका इतले हाका तांकांच फायदो उरल्यांचे फूल मावका भायर वास्कोकारांचे हें जाल्लें आहा बरें कोविडाच्या टायमार जावंक ना. मागीर पूण आतां तुमी म्हटल्यार न्हू तुमी सीएम जाय जाल्यार तुमी 100% हांव सीएम जाल्यार आनी हांव तुका सांगता हांव खंयच्याय सरकारान फुडें जर रावलो जाल्यार ताची क्लियर कमिटमेंट आसपाक जाय की कोळसो बंद करतलो. गोंयांत कोळसो नाका हो क्लियर स्टँड आसपाक जाय. इलेक्शनाक वचपाक जाय मॅनिफेस्टो एंटी कोल कोळसो म्हणटा गोंयांत आमी हँडल करून दिवचे ना. वास्कोकार म्हणटा काजिनो हाडा म्हणून एक्टिविस्टांनी म्हाका सांगिल्लें हा हे जो आउटरीच प्रोग्राम केला पळय तेन्ना एक्टिविस्ट जे नॉर्मली काजिनोच्या विरोधान बोवाळ मारतात तांणी म्हाका तें सांगलां की आमकां काजिनो तरी हाडा पूण कोळसो नाका. कोळशाचो इफेक्ट कितें जाण तूं कोळशाचो इफेक्ट कसो की वास्को म्युनिसिपालिटी दिसाक 3 ते 4 ट्रेड लायसन्सां सरेंडर करतात धंदेकार. पेडण्या वचून जर केलो जाल्यार 3 ते 4 लायसन्सां एप्लिकेशन येता आसतलीं नव्या ट्रेड लायसन्सां. मारवाडी जे आयले तांणी बाजार सगळे आमचे कॅप्चर केल्या मारवाडी सरेंडर करता. ही परिस्थिती म्हळ्यार वास्कोकार सारखे पातीशेर जाल्ले आहा पेजेक पावयला आमकां कोळसो हाडून आनी ही परिस्थिती आसा ती गोंयांत सगळ्या कडेन कुसळ्यार व्हरूंक सोदताले कोल हँडलिंग ते पयर आमी एक्सपोज केल्लें. सो बेजिकली कोळसो जंय येता थंय सारकें म्हणटा तें पनवत येताच कोळसो म्हणटा ती पनवत आनी हो कोळसो गोंयांत हँडल जावचो ना हें सांगपाची कापाजदाद आसपाक जाय कोणाक. तुजे मॅनिफेस्टोंक आसता 100% म्हणजे मॅनिफेस्टो जितले न्ही कोळसो हांगाचो कृष्णपट्टणम म्हणटा पोर्टान वच तो वेलो आमकां कितें फायदो आहा ते कोळशाचो. एक कण कोळशाचो फायदो ना आमकां कितेंच फायदो ना. ऑन द कॉन्ट्ररी ते मायक्रो पार्टिकल म्हणून ते हाका लागून
तुझो पुलमा वता what is it? You have to be clear now. Vijay, new PWD minister came. What do you like to say about them? I wish him all the very best. राम सर आमचे दिगंबर कामले तो तेन्ना तो सारको आमचे एल्बम सारको हे जालो रावपालो तुम्ही लागा आणि आता एकले 2 वर्सां राहून ताका मंत्री केला पहिले जाता मी लागा कोळसो विचारला आणि चितपाले खड्ड्यांनी पूण आता विचार तू जागा सांगता कोळसो खड्ड्यांनी चितून म्हणला बरं